पाणीदार खासदार अशी ज्यांची आपुलकीची ओळख जनमानसांमध्ये रुजली आहे ते सांगलीचे कर्तबगार नेतृत्व सन्माननीय संजय काका पाटील। अगदी कालपर्वापर्यंत फक्त दुष्काळी भाग म्हणून ज्या सांगली जिल्ह्याची ओळख होती तिथल्या मातीच्या कणाकणात आज पाणी खेळत आहे। इथला शेतकरी म्हणजे अर्थकारणाचा कणा। हा कणा खऱ्या अर्थानं मजबूत करण्याचं काम देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या सक्षम नेतृत्वामध्ये संजय काकांनी केलं आहे। पण फक्त शेती विकासच नव्हे तर त्यासोबत रस्ते विकास, रेल्वे मार्गांचा विकास, आरोग्य विभागाचे सक्षमीकरण, रोजगार निर्मिती, शिक्षण क्षेत्रातील सुधारणा, पर्यावरण सुरक्षा, महिला सबलीकरण व सक्षमीकरण, व्यापार वृद्धी, क्रीडा विकास, औद्योगिक विकास, सामान्य माणसाचा मूलभूत विकास आणि आर्थिक सक्षमीकरण यासाठी संजय काका सदैव तत्पर राहिले आहेत। यामध्ये संजय काकांना साथ मिळाली ती भाजपा व महायुतीतील घटक पक्षांमधील सहकारी लोकप्रतिनिधींची। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज आपला भारत देश जागतिक महासत्ता बनण्यासाठी मार्गक्रमण करत आहे आणि या प्रकाश वाटेवर आपला सांगली जिल्हा खारीचा वाटा मोठ्या आत्मविश्वासाने उचलत आहे। चंद्रयान 3 मोहीम यशस्वी करून विज्ञानाच्या पंखांनी आभाळाला गवसणी सुद्धा घातली आहे। विज्ञान आणि अध्यात्म असे हातात हात घालून वाटचाल करताना भारताची मान अवघ्या जगामध्ये अभिमानाने ताठ आहे आणि मोदीजींच्या सक्षम नेतृत्वातून वृद्धिंगत होणाऱ्या विकासाचं प्रतिबिंब आपल्या सांगली जिल्ह्यातही दिसत आहे। टेंभू आणि म्हैसाळ या जिल्ह्यातील 2 महत्त्वाकांक्षी योजना, त्यातील मूळ म्हैसाळ योजनेचा विचार करू। या योजनेमध्ये सांगली जिल्ह्यातील 1,99,000 एकर क्षेत्रामध्ये आज पाणी खळखळू लागले आहे। म्हैसाळ योजनेच्या पूर्णत्वामुळे जिल्ह्याचं रूपडच बदलून गेलंय। संजय काका पाटील यांच्यासारखा भागीरथ या भागाला लाभला आणि जिल्ह्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये पहिल्यांदा गंगा उतरली। याच म्हैसाळ योजनेमधून जत तालुक्यातील वंचित 65 गावांसाठी 2,000 कोटी रुपयांची जत विस्तारित योजना अत्यंत कमी कालावधीत आणि विक्रमी वेळेत मंजूर झाली। 2014 पूर्वी मागील सरकारमुळे मंद गतीने योजनेचे काम होऊन फक्त 53,162 एकर एवढेच क्षेत्र ओलिताखाली आल्याने सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाला याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला होता। आमच्या गावाला अजिबात पाण्याचा सोर्स काही नसल्यामुळे आणि अतिशय दुष्काळी भाग असल्यामुळे इथं शेती करणं खूप अवघड होतं। पावसाळा नाही, दुष्काळी भाग आमचा आणि परिस्थिती असं होतं की आम्ही गाव सोडून जायची वेळ आलते आणि दरवर्षी जात होतो पण आम्ही। असे असताना 2014 पासून 2024 अखेरपर्यंत म्हणजेच गेल्या 10 वर्षात केंद्रातील व राज्यातील खंबीर भाजपा सरकारच्या माध्यमातून खासदार संजय काका पाटील यांच्या पाठपुराव्याने आणि प्रयत्नाने सुमारे 1,45,478 एकर सिंचन क्षेत्र ओलिताखाली आणून संजय काकांनी दुष्काळ भाग सुजलाम सुफलाम केला। यावरून संजय काकांचा पाणीदार बाणा उठून दिसतोय। हे घाट माथ्यावर तशी गाव आहेत पण यांना पाईपलाईनद्वारे जे पाणी पोहोचवण्याचं काम केलंय हे मला तर वाटत नाही कुठलंही सरकार आलं असतं हे असं घडू शकतंय। हे चित्र जरी दाखवलं असतं तर विश्वास ठेवला नसता। आज ते सत्यात उतरले। तसं वाटलं तर आमच्या गावात कृष्णामाहीच आल्यासारखं झालंय आम्हाला। आता उन्हाळ्यात पाणी प्यायचं परिस्थिती आम्हाला बिकट होत होते। आता ऊसाचं लागण चालू आहे आमच्या गावात। ह्या कुणामुळे झालं, हे काकामुळे झालं आणि मोदी सरकारांच्या आशीर्वादानं आम्हाला सर्व काही आम्हाला मिळालेलं आहे। आमच्या ह्या गावामध्ये 7-8 वर्षाच्या पाठीमागे पाणी नव्हते, परंतु आम्ही गावकरी सगळेजण मिळून काकांच्याकडे गेलो। काकाने पुढाकार घेऊन आमच्या गावाची पाणी करून म्हैसाळ योजनेचे पाणी काकाने आम्हाला तळी बंधार फुल्ल भरून दिलेले आहेत। जत विस्तारित योजनेला मंजुरी मिळताच
1028 कोटींचे शीर्ष कामास लगेच सुरुवात झाली व संजय काका पाटील आणि भाजपा व महायुतीतील घटक पक्षांमधील सहकारी लोकप्रतिनिधींच्या पुढाकारामुळे तसंच शासनाच्या सहकार्यामुळे जत विस्तारित योजनेच्या कालव्यांची 979 कोटींची निविदा देखील काढण्यात आली। महाराष्ट्रात पहिल्यांदाच इतक्या जलद गतीने मंजुरी होऊन निविदा काढण्यात आल्या आहेत। माझ्या शेतातून ही मोठी पाईपलाईन 2 पायपा जतला निघालेले कमीत कमी 5 ते 6 महिन्यात जाऊन पोचतील। ಇದು ಅಲ್ಲದ ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿದ ಫಡಣವೀಸ್ ಸರ್ಕಾರ ಎಷ್ಟೋ ಕೋಟಿ ಇದಕ್ಕೆ ಮಂಜೂರು ಮಾಡಿ ಅವರಾದರೂ ಇದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಹಾತ್ಮಾರ ಹಚ್ಚಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಭವ್ಯವಾದಂತ ದಿವ್ಯವಾದಂತ ಈ ಮೈಸಾಳ ವಿಸ್ತಾರಿತ ಯೋಜನಾದಾಗ 65 ಹಳ್ಳಿ 65 ಊರಿಗೆಲ್ಲ ನೀರು ಕೊಟ್ಟ ಈ ಸದ್ಯಕ್ಕೆ ತೆಗೆದು ಚಾಲು ಐತಿ। ಇಲ್ಲೆಲ್ಲ ನಾವು ನಿಂತಿದೀವಿ, ಇಲ್ಲಿ ಪಾಯಪ್ಪ ಮಂದಿ ಎಲ್ಲ ತೆಗೆದು ಕಾಮ್ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಆಲ್ರೆಡಿ ಜಾಗದ ಮ್ಯಾಗ ಚಾಲು ಐತಿ। ಇದ ಕೆಲಸ ಈ ನಮ್ಮ ತಾಲೂಕಾದಾಗಿನ 65 ಹಳ್ಳಿ ಎಲ್ಲ ಯಾವಾಗೂ ಪರವೂರಿಗೆ ಹೋಗಂಗಿಲ್ಲ, ಪರವೂರ್ ಮಂದಿರ ಹೊಳ್ಳಿ ತರ್ಸಂಗ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಯಾರ। अशा संकल्पांमुळे जत विस्तारित योजनेअंतर्गत थेट शेतीसाठी पाणी मिळून एकूण 95,000 एकर जमिनीचे नंदनवन फुलणार आहे। हे सगळं करता आलं ते फक्त आपल्या संजय काकांमुळेच। याच म्हैसाळ योजनेचे वीज बिल न भरल्याने योजना खंडित होण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी संजय काका पाटील यांनी पुढाकार घेऊन केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून KfW बँक जर्मनी यांच्याकडून निधी मिळवला आहे। देशातील पहिला महत्त्वाकांक्षी 200 मेगावॅट इतक्या मोठ्या क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प इथे उभा करण्यात येणार आहे। या प्रकल्पातील सुमारे 1594 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे। यामुळे म्हैसाळ योजनेच्या वार्षिक 150 ते 200 कोटी रुपयांचा शेतकऱ्यांवरील वीज बिलाचा भार कमी होणार आहे व म्हैसाळ योजना अखंडित चालण्याचा संजय काका पाटील यांचा संकल्प पूर्ण होणार आहे। आता वळूया टेंभू योजनेकडे। टेंभू उपसा सिंचन योजना ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी व महत्त्वाकांक्षी उपसा सिंचन योजना आहे। टेंभू प्रकल्पाचे सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील 240 गावांमधील 1,98,850 एकर इतके सिंचन क्षेत्र असून याकरिता 22 अब्ज घनफूट इतका पाणी वापर होणार आहे। मूळ टेंभू योजनेची सुधारित किंमत रुपये 4,088 कोटी इतकी आहे। या योजनेचे काम सन 1998 मध्ये सुरू झाले असून या योजनेमधील 1998 ते 2014 पर्यंत मागील सरकारमुळे 1,538 कोटी रुपये इतका भला मोठा खर्च करून फक्त 10,413 एकर क्षेत्र म्हणजेच केवळ 1% इतके कमी क्षेत्र सिंचनाखाली आले। आज आपल्याला पाणी जे दिसतंय ही टेंभू योजना 1996 साली मंजूर झाली, परंतु कागदावरच होती। आदरणीय संजय काका ज्यावेळेला खासदार म्हणून दिल्लीला गेले, वरचेवर स्थानिक आमदारांनी काकांनी मिळून पाठपुरावा केल्यानंतर योजना पूर्णत्वास आली। 2014 ते 2024 या 10 वर्षांच्या कालखंडात 2,109 कोटी रुपये खर्च करून 1,87,473 एकर इतक्या मोठ्या लाभक्षेत्राला ओलिताखाली आणून या योजनेच्या लाभक्षेत्रातील 99% क्षेत्र सुजलाम सुफलाम केले आहे। यामुळे आपले संजय काका हे खऱ्या अर्थाने पाणीदार खासदार म्हणून ओळखले जाऊ लागले। काकांनी पहिल्यांदा सर्वाधिक निधी आणला तो आपल्या नितीन गडकरी साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 1200 कोटी या टेंभू योजनेसाठी त्यांनी आपल्या भागासाठी आणला आणि तेव्हापासून या तालुक्यातील काही पाण्याचे प्रश्न होते ते निकाली लागू लागले। मागच्या वर्षी अजिबात पाऊस आमच्याकडे झालेला नाहीये, पण आज आपण ज्या बागेमध्ये उभा राहिलो बघा, जर संजय काकांनी हे पाणी आमच्यापर्यंत पोहोचवलं नसतं तर आज आमचं गाव भीक मागायच्या पाळीचं झालं असतं। खरं तर पश्चिम महाराष्ट्राला या योजनेसाठी निधी देण्यासाठी फार बंधनं होती, कारण अनुशेष होता, पैसा उपलब्ध करून देऊ शकत नव्हती। खासदार संजय काका पाटील यांनी केंद्र शासनाकडे आग्रही पाठपुरावा करून सन 2018 मध्ये
टेंभू प्रकल्पातील रुपये 1188.62 कोटी रकमेच्या घटक कामांचा समावेश केंद्र शासनाच्या जलसंजीवनी योजनेमध्ये करून घेतल्यामुळे टेंभू प्रकल्पाची कामे जलद गतीने पूर्ण होऊन सांगली जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर, आटपाडी, तासगाव व कवठे महाकाळ या तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आणि हे तालुके टँकर मुक्त आणि दुष्काळ मुक्त होण्यास मदत झाली. हे पाणी आम्ही टँकरनं आणून बागा जगवत होतो. आज ज्या बागेत आपण उभा राहिलो ह्या बागेला सुद्धा आपण टँकर घालून ही बाग जगवलेली आहे. पण टेंभूचं पाणी आल्यापासून आम्हाला मुबलक असं पाणी मिळायला लागलं. त्यामुळे आमच्या उत्पन्नात खूप मोठी भर पडली. मूळ टेंभू प्रकल्पाच्या लाभक्षेत्रालगत परंतु कोणत्याही सिंचन योजनेचा लाभ मिळत नसलेल्या खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठे महाकाळ व जत या तालुक्यातील वंचित गावांमधील लोकांना दुष्काळामुळे स्थलांतर करणे वाचून पर्याय राहिला नव्हता. या गावातील शेतकरी पाणी मिळण्याबाबत वारंवार आग्रही मागणी करत होते. ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू ह्या तिन्ही योजना याची स्मारकं झाली होती आणि वेळोवेळी ह्याच्यावरती चर्चा व्हायची, आव्हानं मिळायची आणि प्रत्येक वेळी पाणी परिषदा व्हायच्या. पण ज्या त्यावेळी असं सांगितलं जायचं की ह्या 5 वर्षात त्या योजना जिवंत होतील, त्या 5 वर्षात त्या योजना जिवंत होतील, परंतु त्या योजना जीवित अवस्थेत नाहीत आल्या. आणि ही मागणी विचारात घेऊन खासदार संजय काका पाटील यांनी या वंचित भागास पाणी उपलब्ध झाल्यास शेतकरी समृद्ध होऊन हा भाग विकासाच्या प्रवाहामध्ये येण्यास फार मोठी मदत होईल ही बाब विचारात घेऊन वाढीव 8 अब्ज घनफूट पाणी उपलब्ध करून मिळण्यासाठी विस्तारित टेंभू उपसा सिंचन योजना हाती घेतली. आणि योजना कार्यान्वित झाल्यामुळे या आटपाडी तालुका असेल, सांगोला तालुका असेल, मान तालुका असेल, इथं कुसळ सुद्धा उगवत नव्हती आणि उन्हाळ्यात इथं चित पाखरं नव्हतं. परंतु आज या माळरानावर पाट वाहत आहे पाण्याचा. त्यामुळं आमची जी दुष्काळात जी पिचलेली गाव होती, वंचित गावं, त्या दुष्काळाचा कलंक मिटणार आहे आणि त्यामुळं आमचं गाव सुजलाम सुफलाम होणार आहे. या योजनेकरिता रुपये 7,370 कोटी रकमेच्या सुधारित प्रशासकीय मान्यता अहवालास मंजुरी प्राप्त झाली. विस्तारित टेंभू योजनेच्या एकूण रुपये 2,124.50 कोटी या रकमेपैकी सांगली जिल्ह्यातील कामांची एकूण किंमत रुपये 1,400 कोटी असून यापैकी रुपये 1,000 कोटी रकमेच्या कामांच्या निविदा मार्च 2024 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि ही कामे जून 2024 मध्ये प्रत्यक्ष सुरू करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. माननीय संजय काका पाटील यांच्या माध्यमातून या एरियात गेल्या 4 वर्ष झालं पाणी येत आहे. ह्या एरियात पाणी प्यायलाही नव्हतं. या पाण्यामुळे ह्या शेतकऱ्यांचं जरा शुभलाम झालेलं आहे, कल्याण झालेलं आहे. या सगळ्यांना पाणी जनावराला वगैरे मिळते. टेंभू विस्तारित योजनेतून सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील 1,01,320 एकर इतक्या वाढीव क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार असून यापैकी सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठे महाकाळ व जत तालुक्यातील 53 गावातील 60,990 एकर इतक्या वंचित क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. सिंचनासोबतच सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराचे नियंत्रण करणे आणि पुराचे पाणी आवर्षण प्रवण क्षेत्रातील दुष्काळी भागाकडे वळवण्याकरिता राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक होऊन राज्य शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास मंजुरी देऊन हा प्रकल्प पुढील 3 वर्षात पूर्णत्वास येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 2019 मध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला होता. त्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात व्यापार लोकांचं नुकसान झालं होतं. पूर ओसरल्यानंतरनं स्वतः जातीने संजय काका येऊन आम्हाला माझी व इथल्या व्यापार लोकांची विचारपूस करून त्यांना मदत केली. आपले खासदार संजय काका पाटील यांनी केंद्र व राज्य शासनाकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे जागतिक बँकेच्या समितीने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरबाधित क्षेत्रांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील पूर परिस्थितीचा व त्यामुळे झालेल्या नुकसानींचा सविस्तर आढावा घेतला होता. त्याचे फलित म्हणूनच
महाराष्ट्र रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम या महत्वाकांक्षी प्रकल्पावर शिक्कामोर्तब करण्यात आले। या प्रकल्पाकरिता जागतिक बँकेकडून 2338 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य प्राप्त होणार आहे। त्यामुळे सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यातील पूरबाधित क्षेत्रातील लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे। या प्रकल्पासाठी 5 महिन्यात सर्व सर्वेक्षण व मॉडेल स्टडी रिपोर्ट तयार होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल। तसेच या प्रकल्पाच्या कामांकरिता नव्या व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे। महापूर नियंत्रणासाठी अंदाजे 1 TMC क्षमतेचे नवीन बॅरेजेस बांधण्यात येणार असून त्यामुळे पाण्याची साठवण क्षमता वाढल्याने आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील पाणी पुरवठा व्यवस्था अद्ययावत केल्याने पिण्याच्या पाण्यावर प्रक्रिया करून पाण्यात वाढलेल्या TDSचे प्रमाण नियंत्रणात आणून महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छ व निरोगी पाणी उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे। पुराचे पाणी दुष्काळी भागास वळवून जास्तीत जास्त क्षेत्राला फायदा देण्याचा प्रयत्न आहे। सिंचन योजनांच्या व पूर नियंत्रणाच्या एवढ्या मोठ्या यशासोबतच दळणवळणातील महत्त्वाचा घटक असणाऱ्या रस्ते विकासासाठी प्रयत्नशील राहताना संजय काकांनी सांगली जिल्ह्यातून विविध राष्ट्रीय महामार्गांच्या मंजुरीसाठी केंद्राकडे यशस्वी पाठपुरावा केला आहे। याचीच सर्वात मोठी प्रचिती म्हणजे संपूर्ण देशासाठी महत्त्वाचा असणारा पुणे बेंगलोर ग्रीनफील्ड हायवे। या हायवेवरील सांगली जिल्ह्यातील 74 किलोमीटर करिता सुमारे 21,000 कोटी रुपये इतक्या भरीव निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। या रस्त्याच्या संकल्पनेचे श्रेय माननीय नितीन गडकरीजी यांनी जाहीरपणे आपल्या संजय काकांना दिले आहे। त्याचप्रमाणे संजय काका यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गुहागर ते विजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील कराड ते विटा, कराड ते तासगाव, तासगाव ते शिरढोण, विटा ते नागज आणि नागज ते जत मुचंडी या 225 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गासाठी 1511 कोटी रुपये निधी उपलब्ध करून हे काम पूर्णत्वास नेले। सांगलीकरांच्या अस्मितेचा असणारा पेठ नाका ते सांगली या 41 किलोमीटरच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी केंद्र शासनाकडून 856 कोटी रुपये उपलब्ध करून या रस्त्याबाबतची खूप दिवसांची प्रलंबित मागणी संजय काका यांच्या माध्यमातून माननीय नितीन गडकरीजी यांनी पूर्ण केली। त्याच्या प्रत्यक्ष कामासही सुरुवात झालेली आहे। सांगली ते बोरगाव रस्ता आणि बोरगाव ते वाटंबरे रस्ता या 100 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गासाठी 1843 कोटी रुपये इतका भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे। तसेच फलटण दहिवडी विटा तासगाव मिरज म्हैसाळ या राष्ट्रीय महामार्गावरील सांगली जिल्ह्यातील 95 किलोमीटरच्या रस्त्याकरिता 1300 कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली असून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे। रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील सांगली ते शिरोली कोल्हापूर पर्यंत रस्त्यासाठी सुमारे 650 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। याच सोबत सांगोला ते जत मंगळवेढा उमदी विजापूर या रस्त्यांसाठी देखील 167 कोटी रुपये इतका भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला। राष्ट्रीय महामार्गांच्या जाळ्यासोबतच सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांचे मजबूतीकरण व नूतनीकरण करण्यासाठी संजय काकांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून 160 किलोमीटर रस्त्यांकरिता 145 कोटी इतका निधी उपलब्ध करून दिला। या रस्त्याचं आम्हाला महत्त्व 2005 साली लक्षात आलं, कारण की पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आमच्या खटाव गावातून व ब्रह्मनाळ गावातून नागरिक पुराच्या परिस्थितीतून बाहेर जाण्यास अडचणी निर्माण व्हायला लागल्या आणि हा रस्ता जर आम्हाला त्यावेळेला असता तर आम्ही ह्या रस्त्यानं आमचे नागरिक बाहेर पडले असते। 2-3 वेळा पाठपुरावा झाला पण अडचणी निर्माण झाल्या, सरकार वेगळं होतं, त्यामुळं 2 वेळा आम्ही जे प्रपोजल दिलं होतं ते मंजूर होत नव्हतं। आपल्याला ह्या रस्त्याला काकांनी 3.5 कोटी रुपये मंजूर करून दिले, संजय काकांनी मंजूर करून दिल्यामुळे आता ह्या तुम्ही पाहिलं तर ह्या रस्त्याचं काम आता सुरुवात झालेली आहे नुकती। तसेच संजय काकांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतूनही 194 किलोमीटर रस्त्यांकरिता 174 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। यासाठी सगळे प्रयत्न केले ते आपल्या संजय काकांनी।
सांगली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सुसज्ज करतानाच संपूर्ण जगावर आलेल्या कोरोना महामारीच्या संकट प्रसंगी संजय काका सांगलीकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते। यावेळी संजय काकांनी सांगली जिल्ह्यातील सर्वात पहिले अद्ययावत व अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज असे कोविड हॉस्पिटल तासगाव येथे उभारून ते तासगाव नगरपालिका प्रशासन आणि शहरातील सर्व डॉक्टरांची टीम सज्ज करून पूर्ण क्षमतेने चालवण्यास प्रोत्साहन दिले, ज्याचे अनुकरण संपूर्ण जिल्ह्यात करण्यात आले। सांगली जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये त्याच पद्धतीने सज्ज करण्यासाठी रात्रंदिवस आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने काम केले। कोरोना काळात सांगली जिल्ह्यात उद्भवणाऱ्या ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता जिंदाल स्टील वर्क यांच्याकडून रुग्णांकरिता ऑक्सिजन टँकरची उपलब्धता करून दिली। त्याच पद्धतीने काही खासगी हॉस्पिटल्सना ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी प्रवृत्त केले। तसेच अशा जागतिक महामारीच्या काळात इतर देशांमध्ये नोकरी तथा शिक्षणासाठी स्थायिक असणाऱ्या आपल्या सांगली जिल्ह्यातील विद्यार्थी व नागरिकांना सुखरूप भारतामध्ये आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडे सततचा पाठपुरावा करून त्यांना आपल्या घरी परत आणले। जिल्ह्यातील जनतेसाठी हरियाणा व पंजाबवरून येणाऱ्या धान्याच्या पुरवठ्याला लॉकडाऊन काळात अडथळा निर्माण होत होता। इतर राज्यातील इतर खासदारांचे सहकार्य सुद्धा आम्हाला लागणार होतं। तेव्हा संजय काकांनी केंद्र व राज्य सरकारकडे याबाबत समन्वय साधून जिल्ह्यातील धान्याचा पुरवठा अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न केले। अशातच संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेली द्राक्षे निर्यात करण्यामध्ये खूप मोठी अडचण झालेली असताना हे संकट शेतकऱ्यांना पेलवणारे नव्हते। पण त्यांच्या मागे संजय काका खंबीरपणे उभे राहिले। त्यांनी केंद्र सरकारकडे यशस्वी पाठपुरावा करून जिल्हा बंदी असताना सुद्धा शेतीमाल निर्यात करण्यासाठी शासकीय स्तरावरून मदत करून तो माल जागतिक बाजारपेठेत पोहोचवला। त्यामुळे एवढ्या मोठ्या संकट काळातही शेतकरी समाधानी राहिला। संजय काका यांनी सामान्य माणसाला घरे मिळवून देण्यासाठीचा प्रयत्न खरंच वाखाणण्याजोगा आहे। त्यांनी केंद्रीय मंत्रालयाकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे घरकुलांसाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेतून 21,732 इतक्या घरकुलांसाठी 260 कोटी 78 लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। तसेच राज्य सरकारच्या रमाई आवास योजनेअंतर्गत 8,000 कुटुंबांना घरकुलाची सावली मिळू शकली। माझी परिस्थिती गरिबाची आहे। माझी दोन्ही मुलं वारलेले आहेत, परंतु घर पडल्यानंतर इतकी माझी अत्यंत बिकट परिस्थिती आली। त्या परिस्थितीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या ह्याच्यामधून जी घर बांधण्याची योजना आली त्यामध्ये त्यांनी मला मदत केली। त्या मदतीच्या सहकार्याने मी घर बांधले। घर देतानाच जलजीवन मिशन या अंतर्गत हर घर जल या योजनेतून संजय काका यांच्या पाठपुराव्याने सांगली जिल्ह्यात मोठे काम पूर्णत्वास येत आहे। 2018 पूर्वी 19% असणारी नळ पाणी पुरवठा कनेक्शन ही वाढून आज अखेर 97% पोहोचलेली आहे। यासाठी 636 गावातील नळ कनेक्शन जोडणीसाठी 728.96 कोटी रुपये एवढा भरीव निधी मिळालेला आहे। त्यामुळे सांगली जिल्ह्यातील जनतेची पाण्यासाठी होणारी वणवण थांबणार असून प्रत्येकाला शुद्ध व स्वच्छ पाणी मिळणार आहे। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात केंद्र सरकारच्या अमृत 1 आणि अमृत 2 या योजनेतून संजय काकांच्या माध्यमातून शहरातील ड्रेनेज, काळी खण सुशोभीकरण अशा विकास कामांसाठी सुमारे 327 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला। यातील कुपवाड ड्रेनेज सिस्टीमच्या कामाचा शुभारंभ देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते करण्यात आला। एवढ्या मोठ्या कामासोबतच सामान्य माणसासाठी तत्पर राहून संजय काका यांनी पाठपुरावा करून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व पाणी नळ कनेक्शनचे अद्ययावत मीटर बसवण्यासाठी सुमारे 12 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला। यामुळे सामान्य जनतेच्या खिशावर पाणी मीटरच्या खर्चाचा येणारा भार संजय काकांनी संपवला आहे। या निर्णयामुळे सांगलीकर नक्कीच समाधानी असतील।
संजय काकांनी महानगरपालिका क्षेत्रामध्ये अमृत योजनेसहित दीनदयाळ अंत्योदय योजना, सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना, बेघरांना निवारा केंद्रे, पंतप्रधान फेरीवाला आत्मनिर्भर योजना, माझी वसुंधरा, स्वच्छ भारत अभियान आणि मूलभूत सोयी सुविधा विकास याकरिता 450 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच महानगरपालिकेतील पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांना अनेक वर्षांपासून घनकचऱ्याच्या विल्हेवाटीचा आणि घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न मिटवता आला नव्हता. तो प्रश्न संजय काका यांच्या नेतृत्वाखाली भाजप सत्ताधारी पक्षाकडून मार्गी लावण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने सुमारे 78 कोटींचा निधी खर्च करून मिरज येथील बेडग रोडवरील व समडोळी येथील जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची पूर्ण विल्हेवाट लावण्यात आली व रोजच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्पही कार्यान्वित करण्यात आला. केंद्र सरकारच्या PM-E बस या प्रकल्पातून संजय काकांच्या पाठपुराव्याने 100 बसेस मंजूर करण्यात आलेल्या असून याकरिता मिरज येथे बस डेपो आणि चार्जिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव प्रगतीपथावर आहे. तो लवकरच पूर्णत्वास येणार आहे. संजय काका यांच्या माध्यमातून महानगरपालिकेसोबतच सांगली जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायती यांकरिता विशेष रस्ते विकास अनुदान, वैशिष्ट्यपूर्ण योजना, नगरोत्थान योजना, दलितेतर व दलित वस्ती विकास योजनेतून कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून सर्वच नगरपालिका आता विकासाच्या प्रगतीपथावर मार्गक्रमण करीत आहेत. त्यातीलच तासगाव नगरपालिकेकरिता 297 कोटी, कवठे महाकाळ नगरपंचायतीकरिता 68 कोटी तसेच इतर नगरपालिकांकरिताही विशेष रस्ते अनुदान अंतर्गत उपलब्ध केलेल्या 105 कोटी निधी सोबतच इतर सोयी सुविधांसाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. हीच आपल्या संजय काकांच्या कामाची खरी पोचपावती आहे. सांगली जिल्ह्यातील झालेल्या विकास कामांचा चढता आलेख पाहिल्यानंतर संजय काकाच पुन्हा का हवेत याचे आपल्याला उत्तर मिळते. एवढ्यावरच थांबून न राहता सांगली जिल्ह्यातील पाणी योजना, रस्ते विकास, रेल्वे विकास अशा मूलभूत गरजांची पूर्तता करत असतानाच संजय काकांनी आता सांगली जिल्ह्यामध्ये पुढचे पाऊल म्हणून येत्या 5 वर्षात नवीन अद्ययावत MIDC, स्टार्टअप इंडिया अंतर्गत मोठे उद्योग, जिल्ह्यातील डाळिंब, द्राक्ष, हळद, बेदाणा इत्यादी कृषी उत्पादनांकरिता ॲग्रो बेस औद्योगिक प्रकल्प व IT पार्क उभारून जिल्ह्याचा चौफेर विकास करण्याचा निश्चय केलेला आहे. सांगली जिल्ह्यातील रोजगार निर्मिती व उद्योग वाढीचे ध्येय ठेवून जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढवण्याचा संजय काका यांचा मानस आहे. त्याच सोबत सांगली जिल्ह्यातील प्रलंबित असणाऱ्या मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क ड्रायपोर्ट या प्रकल्पाचा पाठपुरावा सुरू असून त्याकरिता संजय काका यांच्या पाठपुराव्याने राज्याचे उद्योग मंत्री माननीय उदय सामंतजी यांच्यासोबत बैठक झाली असून त्यामध्ये झालेल्या निर्णयानुसार राज्य शासनाच्या वतीने केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यास सांगितला आहे. त्यास केंद्र सरकारच्या वतीने तत्वतः मान्यताही देण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क ड्रायपोर्ट विकसित होणार असल्यामुळे त्याचा फायदा सांगली, सोलापूर, विजापूर, सातारा येथील शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच दुसरा महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे कौलापूर विमानतळ. या विमानतळाकरिता संजय काकांनी केंद्रीय नागरी विमान मंत्रालयाकडे पाठपुरावा केला असता याबाबत केंद्र सरकारने उडान 2 या योजनेअंतर्गत ग्रीनफील्ड एअरपोर्ट या प्रकारात हे विमानतळ विकसित करण्याबाबत तत्वतः मान्यता दिलेली आहे. केंद्र सरकार व राज्य शासनामध्ये झालेल्या करारानुसार विमानतळाकरिता राज्य शासनाकडून जमीन उपलब्ध करून देण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. त्याच संदर्भात संजय काकांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू केलेला आहे. संजय काका लवकरच हाही प्रश्न मार्गी लावतील आणि त्यांच्या प्रयत्नाने सांगली जिल्ह्यात दिमाखाने नवीन विमानतळ कार्यान्वित झालेले दिसेल. ही प्रगतीची धारा अविरत सुरू आहे आणि राहणार. आज सांगली लोकसभा मतदारसंघ अगदी कात टाकून प्रगतीचं हिरवगार लेणं लेऊन सज्ज आहे आणि या मार्गावर चालताना सर्वसामान्यांच्या सर्वांगीण हितासाठी आहेत नित्य बांधील तुमचे आमचे लाडके खासदार संजय काका पाटील. भाजपा
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, RPI आठवले गट, रासप, जनसुराज्य शक्ती, रयत क्रांती संघटना आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय संजय काका रामचंद्र पाटील यांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा. मतदान मंगळवार दिनांक 7 मे 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत. या वेळचे कमळाला मतदान म्हणजे देशाच्या प्रगतीला सर्वांचे योगदान. या वेळचे कमळाला मतदान म्हणजे आदरणीय मोदीजींना मतदान. या वेळचे कमळाला मतदान म्हणजे संजय काकांना मतदान.